विधिमंडळ आमदारांचा हा जो प्रस्तावित जपान दौरा होता तो आता रद्द झाल्याची माहिती मिळतेय। विधिमंडळ आमदारांचा हा जो प्रस्तावित दौरा होता, अभ्यास दौरा होता, तो रद्द झाला कारण नरेंद्र मोदींनी हे जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला विधानसभा अध्यक्षांनी प्रतिसाद दिलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आता हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि जपानच्या 2 राज्यांमध्ये गव्हर्नरकडनं भेटीचं निमंत्रण होतं। मात्र पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि त्यानंतर 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा हा दौरा जो आहे तो आता रद्द झाल्याचं समजतंय। नार्वेकरांनी हा निर्णय घेतलेला आहे। मोदींच्या आवाहनानंतर हा निर्णय घेतल्याचं कळतंय। आपल्यासोबत तुषार रूपनवार जोडले गेलेत। तुषार, आपण पाहतोय मोदींनी आवाहन केलं, देशामध्ये आर्थिक मंदीची परिस्थिती आहे आणि त्यानंतर नार्वेकरांनी अत्यंत स्तुत्य निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आपण पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान संपूर्ण देशवासियांना केलं त्याला प्रतिसाद आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यानंतर आपल्याला सूचना दिल्याचं पाहायला मिळालं होतं। आता विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जपानच्या 2 राज्यातल्या गव्हर्नरकडून भेटीचं निमंत्रण दिलं होतं। 12 आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन स्वतः राहुल नार्वेकर जपान दौऱ्यावरती जाणार होते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचना, यानंतर आपल्याला राहुल नार्वेकरांनी हा जपान दौरा आपल्याला रद्द केल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। राष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना आता नार्वेकरांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच महत्त्वाचा पाहायला मिळतोय। इथे वेळ झाली एका विश्रांतीची। नक्कीच आपण पाहूया बातमी आहे पंढरपुरातनं। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये सुमारे 2 महिन्यांपूर्वी एक पुरातन रांजण आढळून आला। सुमारे 2 टन वजनाचा हा दगडी रांजण तत्कालीन काळामध्ये मानकोजी महाराज बोधले यांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून मंदिरात स्थापित केला अशी माहिती मिळते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या रांजणातनं भाविकांची तहान भागवली जात होती। पुरातन दगडी शैलीमध्ये हा रांजण साधारणपणे 200 वर्षांपूर्वीचा होता असा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या हा रांजण विठ्ठल मंदिराच्या बाजीराव पडसाळी परिसरात ठेवला गेलाय आणि या ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करून तो पुन्हा एकदा विठ्ठल मंदिरात नव्यानं प्रस्थापित केला जाईल आणि भाविकांसाठी खुला केला जाईल अशी मागणी केली आहे। भाविक कशी मागणी करतायत?